छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शोच्या माध्यमातून संवाद साधलाय आणि शहरातील अनेक भागात जे आहे ते LED स्क्रीन लावण्यात आल्या होत्या। शहरातील कैलासनगर भागातील आपण ही गर्दी पाहतोय आणि या ठिकाणी जे आहे ते या सगळ्या जे आहे ते भाजप प्रेमींनी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना LED स्क्रीनच्या माध्यमातून जे आहे ते संवाद ऐकला। आपल्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, आज देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधलाय, तुम्ही ऐकलाय, काय प्रतिक्रिया? टॉक शोबद्दल जे देवेंद्रजीने जे सांगितलं, ना खान ना बान, आता ठेवूया हिंदुत्वाची शान, त्याप्रमाणे सगळ्या शहरामध्ये काम चालणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कमळाच्या चिन्हावर सर्वचे सर्व उमेदवार निवडून येणार आहे। मात्र असं वाटतं कुठेतरी मोठी सभा घेतली पाहिजे, हे असं टॉक शो घेतला, काय वाटतं? हा प्रत्यक्ष संवाद आहे, देवाभाऊ मनाला भिडतात आहे लाडक्या बहिणींमुळं। आणि जो महिलांसाठी ST मध्ये अर्ध्या तिकिटाचा प्रवास आहे, त्या योजनांमुळे देवाभाऊ महिलांसाठी लोकप्रिय आहेत आणि त्या माध्यमातून ते डायरेक्ट संवाद साधत असतात। आपल्यासोबत महिला पदाधिकारी आहेत, तुम्ही सुद्धा हा सगळा संवाद ऐकलाय, काय प्रतिक्रिया? देवाभाऊंनी आज जी माहिती दिली, मार्गदर्शन केलेलं आहे महिलांना, त्याबद्दल आम्ही सर्व महिला ते बघून सगळं खुश झालो। उद्योगाविषयी त्यांनी माहिती दिली, शहराचा विकास आणि सर्वात म्हणजे पाणी प्रश्न ह्याच्यावर पण ते बोललेत आणि सर्वच विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे लाडक्या बहिणीचा प्रश्न जो आहे, जे त्यांनी सांगितलं आहे की माझ्या सगळ्यात प्रिय लाडक्या बहिणी आहेत, आणखी कमी न होता त्यांनी वाढवायचा प्रयत्न करावा, एवढंच आमचं म्हणणं, बंद नाही करावं। हां, काय वाटतं, तुम्ही सुद्धा हे सगळं ऐकलंय, बघितलं, काय प्रतिक्रिया? आज जो विजन घेऊन देवाभाऊ आलेले आहेत शहरात की उद्योगधंदे वाढले पाहिजेत, त्यानंतर महानगरपालिकेचा कसा विकास झाला पाहिजे, महापौरांनी कसे काय कामं केली पाहिजेत, याबद्दल सर्वात जास्त तर लाडक्या बहिणी खुश आहेत। आणि त्यांचं जातीवाद करत नाहीत, ते म्हणतात खान की बान नाही वगैरे, ते जातीवादी नाहीच आहेत ते। त्याच्यामुळे आम्ही सगळे त्या भारतीय जनताच्या पाठीमागे आहे आणि आम्ही पूर्ण शहरात कमळ खिलवणार आहोत। काय वाटतं, या टॉक शोमुळे काय परिणाम होतील? परिणाम म्हणजे आता तुम्ही बघताय की हजारोने आलेली पब्लिक आहे इथं, हजारोने महिला त्यांच्या टॉक शो घेतला म्हणून आपल्या आपल्या वॉर्डमध्ये आपण सगळे इथं त्यांना एकदम स्वयं असं वाटतंय की समोरच आपण त्यांना बघतोय। आणि सभा जर ठेवली असती तर एकदम लांब असतं, अंतर दूर असतं एकदम, त्याच्यामुळे आज सगळे आनंदी आणि सगळे खुश आहेत, सगळ्या महिला अतिशय जास्त खुश आहेत, चांगला प्रतिसाद महिलांचा। काय वाटतं, जे कोणते मुद्दे होते जे असे मांडायचे राहून गेले? नाही, आता देवेंद्रजीने टॉकशोमध्ये सांगितलेलं आहे, सर्व मुद्दे त्यांनी मांडले आणि त्यांनी जे शहराचं विजन त्यांनी दाखवलं, त्याबद्दल मी आमच्या प्रभागाच्या वतीनं, नरेशजी भालेराव यांच्या वतीनं मी देवेंद्रजीचं हार्दिक असं अभिनंदन करतो। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगर भागातील हे सगळे नागरिक होते ज्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो ऐकला आणि आपल्या संवाद साधला। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, टू नाईन छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।